नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर या सगळ्या सेवा मी ज्या सांगणार आहे, तर त्या तुम्हाला या चातुर्मासामध्ये करायच्या आहेत. आता चातुर्मास बघा देवशयनी एकादशी ते देवउठणी एकादशी म्हणजे या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये असतो आणि या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात. या काळामध्ये भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात म्हणून या महिन्यामध्ये म्हणजे या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची देखील सेवा करायची असते आणि या सेवा केल्याने आपल्याला त्याचं फळ देखील अधिक प्राप्त होतं असं मानलं गेलं आहे. म्हणून या 4 महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या सर्व काही सेवा करायच्या आहेत. आता मी तुम्हाला एक-एक करून सेवा सांगते. त्यापैकी तुम्ही एखादी जरी सेवा केली तर त्याचं पुण्य तुम्हाला अधिक प्राप्त होतं. आता बघा सगळ्यात पहिलं भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा जी आहे ती भगवान विष्णूंची विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र याचं पठण आपल्याला करायचं आहे. आता भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी ही सेवा आहे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण तुम्हाला दररोज एक वेळेस झालं तरी एक वेळेस करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 वेळेस किंवा अगदी तुम्ही 7 वेळेस केलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला रोज न चुकता भगवान विष्णूंची ही प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर बघा ज्यांना शक्य नाही विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र संस्कृतमध्ये आहे आणि ज्यांना वाचता येत नाही अशांनी वाचन न करता तुम्ही YouTubeला लावून दिलं आणि त्यानंतर मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राची जी पोथी आहे तर त्यावर तुम्ही बोट ठेवून जरी तुम्ही ते वाचन केल्यासारखं म्हणजे प्रयत्न करत राहिलात किंवा जे YouTubeला आहे तर ते ऐकत तुम्ही जर त्या बोटावर म्हणजे त्या ओळीवर जर तुम्ही लक्ष ठेवलं तरी तुमच्याकडून ही सेवा होऊन जाईल. म्हणून तुम्हाला मी सांगते या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. तर या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं तुम्हाला 11, 21, 51 दिवस जर पठण करायचं असेल तर संकल्पयुक्त देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे तर त्याचं देखील आपल्याला या महिन्यामध्ये पठण करायचं आहे. आता तुम्ही संकल्पयुक्त जरी सेवा केली तरी चालेल किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी दररोज एक अध्यायाचं पठण केलं तरी चालेल. त्याचबरोबर बघा भगवद्गीतेचा 15वा अध्याय तर 15वा अध्यायाचं देखील आपल्याला न चुकता या महिन्यामध्ये पठण करायचं आहे. आणि ही सगळी सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे आणि या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्याचं निवारण होतं. तसेच बघा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून आपण जर भगवान विष्णूंची सेवा केलो तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अधिक काळ टिकून राहते आणि त्याचबरोबर ज्या घरामध्ये पैशाविषयीच्या समस्या आहेत म्हणजे आर्थिक टंचाई, पैशाची कमतरता किंवा घरामध्ये बरकतता न राहणे, तर अशा वेळेस देखील या सगळ्या सेवा जर केलो तर आपल्या घरामध्ये बरकतता टिकून राहते. तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई जी आहे तर ते दूर होण्यास मदत होते. म्हणून या 4 महिन्यामध्ये तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल करू शकता. नसेल करायचं तर जसं आपण नित्यसेवा करतो त्या पद्धतीने तुम्ही दररोज या सेवेपैकी एक सेवा कोणतीही एक सेवा तुम्ही करावी. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला भगवान विष्णूंची या सगळ्या प्रभावी सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत. त्यानंतर बघा गीतेची 18 नावे तर गीतेची 18 नावे देखील आपल्याला या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये दररोज जरी तुम्ही पठण केले अतिशय सोपं आहे, जास्त वेळ लागत नाही, एकदम 5 मिनिटात ही सेवा होऊन जाते. तर तुम्ही 11 वेळेस तुम्हाला गीतेची 18 नावाचं पठण करायचं आहे. नसेल शक्य 1 वेळेस केलं तरी चालेल. तर ही देखील अतिशय प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर बघा विष्णू सहस्त्रनामावली. आता विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वेगळं आहे आणि विष्णू सहस्त्रनामावली हे वेगळं आहे. तर या दोन्हीचं तुम्हाला विष्णू नामावली जी आहे तर त्यामध्ये भगवान विष्णूंचे 1000 नावे आहेत तर ते नावे तुम्हाला पठण करायची आहेत. ही देखील अतिशय प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर बघा या महिन्यामध्ये तुम्हाला भगवान विष्णूंचा अतिशय प्रभावी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील अखंड जप जर करायचा असेल, लिखित नामस्मरण जरी तुम्हाला या 4 महिन्यामध्ये करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. आता जसं आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचं लिखित नामस्मरण करतो त्या पद्धतीने जर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान विष्णूंचं लिखित नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जरी करायचा असेल तरी तुम्ही लिखित नामस्मरण संकल्पयुक्त 1001 नावे असं जरी तुम्ही केलं तरी चालेल. या पद्धतीने देखील तुम्ही ही सेवा करू शकता. या सेवेने अतिशय उच्च कोटीचं फळ प्राप्त होतं म्हणून तुम्ही या सगळ्या सेवा आवर्जून कराव्या. या 4 महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या सर्व सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा भगवान विष्णूंना माता लक्ष्मीची देखील सेवा करणं अतिशय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांची मिळून जरी सेवा केलो तरी चालेल. म्हणजे बघा या महिन्यामध्ये जसं आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा म्हणजे भगवान विष्णूंच्या
मंत्र जो आहे तर त्या मंत्राचा आपण जसं जप करणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र या 2 मंत्राचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. अखंड नामस्मरण आता तुम्ही 108 वेळा दररोज केलं तरी चालेल किंवा 11 माळी जप केला तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला या देखील सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर अतिशय प्रभावी अशी सेवा जी आहे ती आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा. तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्हाला रात्री 12च्या नंतर जर होत नसेल म्हणजे 12ला सेवा करतात सहसा तर, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं. 1 वेळेस करा, 21 वेळेस करा. तुम्हाला जेवढा म्हणजे सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करू शकता. आणि या सगळ्या सेवा केल्याने खरंच अनुभव खूप येतात. आणि या चातुर्मासामध्ये आपण आपल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. व्यंकटेश स्तोत्राची देखील संकल्पयुक्त तुम्ही 3 दिवसाची जरी संकल्पयुक्त रात्री 12ला पठण केलं तरी चालेल. व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्याने देखील भरपूर जणांना अनुभव आले आहेत. तर तुम्ही बघा, एक वेळेस या सगळ्या सेवा करून बघा आणि त्यानंतर बघा तुम्हाला अनुभव किती येतात ते. आणि त्यानंतर बघा आता व्यंकटेश स्तोत्र झाल्यानंतर मात्र आपल्याला भगवान विष्णूंचं जी श्रीमद भागवत ग्रंथ आहे तर त्याचं देखील संकल्पयुक्त सेवा जर करायची असेल तर ते देखील करू शकता. म्हणजे 7 दिवसाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल, आता श्रावण महिना येणार आहे आणि श्रावण महिन्याच्या अगोदर तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवतचं जर ग्रंथाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही ते पारायण देखील करू शकता. 7 दिवसाचं करा किंवा तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही 1 दिवसाचं जर करायचं असेल तर 1 दिवसाचं केलं तरी चालेल. 3 दिवसाचं करायचं असेल तर 3 दिवसाचं देखील करू शकता. या सगळ्या सेवा आपल्याला भगवान विष्णूंच्या करायच्या आहेत आणि या चातुर्मासामध्ये तुम्ही या सर्व सेवा आवर्जून कराव्या. तर बघा आता यापैकी तुम्ही कोणती सेवा करणार आहात हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की या चातुर्मासामध्ये आपल्याला ह्या सगळ्या प्रभावी सेवा करायच्या आहेत. तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.